एका छोट्याशा गावात आर्यन आणि सायली नावाचे दोन मित्र राहत होते. शाळेतूनच त्यांची मैत्री सुरू झाली होती. सुरुवातीला फक्त मैत्री, पण जसजसे दिवस गेले तसं तसं ते एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते. सायली खूप साधी, शांत आणि मनाने खूप चांगली मुलगी होती. आर्यन थोडा मस्तीखोर पण खूप काळजी घेणारा होता. कॉलेजमध्ये गेल्यावर त्यांची मैत्री प्रेमात बदलली. एक दिवस पावसात कॉलेजच्या मागच्या बागेत आर्यनने सायलीचा हात धरून विचारलं, "मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. तू माझी होशील का?" सायलीच्या डोळ्यात पाणी आलं. ती हसली आणि हळूच होकार दिला. त्या दिवसापासून त्यांचं आयुष्य बदललं. रोज कॉल, तासनतास चॅट, लपून भेटणं, एकमेकांसाठी छोटे छोटे सरप्राईज. त्यांनी एकत्र खूप स्वप्न पाहिली. लग्न, घर, एकत्र आयुष्य, सगळं काही. असं करता करता 8 वर्ष गेली. या 8 वर्षात त्यांनी सगळं शेअर केलं. सायलीने तिच्या घरच्यांशी सुद्धा भांडण केलं होतं आर्यनसाठी. तिला त्याच्यावर पूर्ण विश्वास होता. पण काळ हळूहळू बदलायला लागला. आर्यनला शहरात नोकरी लागली. सुरुवातीला सगळं ठीक होतं. पण काही महिन्यांनी तो बदलायला लागला. कॉल कमी झाले, मेसेजला उशीर व्हायला लागला, भेटणं कमी झालं. सायली विचारायची, "काय झालंय? तू बदललास का?" आर्यन म्हणायचा, "काम खूप आहे, तू समजून घे." सायली त्याच्यावर विश्वास ठेवायची, कारण ती त्याच्यावर खूप प्रेम करायची. एक दिवस सायलीला कळलं की आर्यन ऑफिसमधल्या एका मुलीसोबत जास्त वेळ घालवत आहे. सायलीने विचारलं, "ती कोण आहे?" आर्यन चिडून म्हणाला, "माझी कलीग आहे. तू अननेसेसरी डाऊट करतेस." सायली शांत झाली, पण तिच्या मनात शंका वाढायला लागली. काही दिवसांनी सायलीने ठरवलं की ती आर्यनला सरप्राईज देणार. ती अचानक शहरात गेली. पण तिने जे पाहिलं ते तिच्या आयुष्यातला सर्वात मोठा धक्का होता. आर्यन त्या मुलीसोबत हातात हात घालून फिरत होता आणि तिला म्हणत होता, "तुझ्याशिवाय मी काहीच नाही." सायलीच्या डोळ्यात अश्रू आले. तिच्या पायाखालची जमीन सरकली. ती त्यांच्यासमोर गेली आणि म्हणाली, "आर्यन, हे काय आहे?" आर्यन काही क्षण गप्प राहिला आणि मग म्हणाला, "सायली, मला माफ कर, पण आता मी पुढे गेलोय." सायलीचा आवाज थरथरला. 8 वर्ष हे सगळं खोटं होतं का? आर्यन म्हणाला, "नाही, पण आता फिलिंग्स बदलल्या आहेत." सायली काही बोलली नाही. ती फक्त हसली. डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती म्हणाली, "तू वेळेवर धोका दिलास, कारण मी अजूनही तुझ्यावर प्रेम करते." आणि ती तिथून निघून गेली. त्या दिवशी सायलीचं प्रेम संपलं नाही, पण तिचा विश्वास कायमचा तुटला. काही महिन्यांनी सायली स्वतःच्या आयुष्यात पुढे गेली. ती स्ट्रॉंग झाली. तिने स्वतःच्या करिअरवर लक्ष दिलं. आणि एक दिवस आर्यनला कळलं, ज्याने त्याला खऱ्या मनाने प्रेम केलं तोच त्याने गमावला. तात्पर्य, खरं प्रेम सोडणं सोपं असतं, पण त्याची किंमत आयुष्यभर चुकवावी लागते. अशाच नवीन कथेसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.